दहीपुरीत ज्योतिबाचा नवस पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन. गावच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाचा समृद्ध पट उलगडणारे रानोबाई ज्योतिबाचा नवस हे पुस्तक दहीपुरी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते व लेखक दादा भाऊजी सावंत यांच्या लेखणीतून साकारले. या पुस्तकाचे भव्य प्रकाशन आमदार नारायण कुचेसाहेब यांच्या हस्ते उत्साहात पूर्ण वातावरणात संपन्न झाले. बघूया सविस्तर वृत्त. दहीपुरीत ज्योतिबाचा नवस पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन. दहीपुरी गावचा इतिहास राजा रामदेवरायांच्या कालखंडापासून ते अहिल्यादेवी होळकर यांच्या सुवर्णकाळापर्यंत अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यात आला आहे. गावातील भव्य 52 पायऱ्यांचे ऐतिहासिक बारव तसेच मुघल आक्रमणाच्या काळातील भग्न मूर्ती यासारख्या पुरातन वारशाचे जिवंत चित्रण या ग्रंथातून वाचकासमोर उभे राहते. त्यामुळे हे केवळ पुस्तक धार्मिक नवसापुरते मर्यादित न राहता दहीपुरीच्या वैभवशाली इतिहासाचे दस्तऐवजीकरण ठरले आहे. प्रकाशन सोहळ्यात बोलताना आमदार नारायणराव कुचे यांनी दादाभाऊ सावंत यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की भारतीय जनता पार्टीतील जनसंपर्क आणि सामाजिक कार्यात दादाभाऊ सावंत यांनी सातत्याने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या लेखणीतून गावाचा इतिहास जिवंत झाला असून हे पुस्तक पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. त्यांनी पुस्तकाचे मनापासून कौतुक करत लेखकाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य श्रीरंगजी गोसावी, दीपक भैया ठाकूर, डॉक्टर राहुल भैया डोंगरे, डॉक्टर अनिकेत उगले, डॉक्टर गोपाल अडाणी, भारतभूषण शास्त्री, द्वारकादासजी जाधव, कृष्णाभाऊ जिगे, ग्रामविकास कार्यकर्ते कृष्णाभाऊ राऊत, चेअरमन शेषरावजी सपकाळ, सरपंच संतोषजी सपकाळ, शालेय समिती अध्यक्ष जालिंदर राजने, उपसरपंच कैलासराव गायके, शहादेव मामा फरताडे, रंगनाथ तोगे, श्यामराव सावंत, राजेंद्र दादाभाऊ सावंत, मदन सावंत, किसनराव हणवते यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली. तसेच कार्यक्रमाला समस्त ग्रामस्थ, माता भगिनी आणि युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण वातावरणात अभिमान, उत्साह आणि ऐतिहासिक जाणीवेची एक वेगळीच भावना अनुभवायला मिळाली. आपण पाहत आहात BJ स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह विशेष प्रतिनिधी अविनाश गरडे.